भाविक 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 चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान केला जातो आहे. एक आकर्षक कॅप SP स्पोर्ट्स पठाण स्पोर्ट्स, एक आकर्षक कॅप आणि त्यानंतर मात्र एक सन्मान चिन्ह दिसतंय दादा. त्या ठिकाणी देऊन मात्र सन्मानित केले जाते. प्रवीण भांबेरे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाताना जो पाहायला मिळतोय आणि हा पुरस्कार प्रदान केला जातोय सन्माननीय संतोष सकपाळ सर आणि या सन्माननीय बाळासाहेब नवाळी सर यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातोय. मॅन ऑफ द मॅच प्रवीण भांबेरे. दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू होताना आपल्याला पाहायला मिळते भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे ही टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळेल. लक्ष्मी मेडिकल राजूर कोदनी ही टीम मैदानाच्या आतमध्ये शतरक्षण करताना आपल्याला पाहायला मिळेल आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. नंदू जाधव षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. एका बाजूला छोटू आहे, एका बाजूला अमोल आहे. 7 ओव्हरची मॅच ही देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन सीमारेषा पार खणखणीत चौकार 4 रन. पहिल्या चेंडूवरती केलं गेलेलं आक्रमण चौकार वसूल केला. छोटूच्या बॅट मधून हा चौकार मैदानाच्या आतमध्ये येताना जो पाहायला मिळतो आहे. सात षटकांची लढत. या अगोदर काय रोमहर्षक सामना आपण पाहिला. शेवटच्या षटकापर्यंत चेंडू नो बॉल त्या ठिकाणी पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतो आहे. मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती तयार. यावेळेला अगदी आपण पाहतो आहे पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पूर्ण केल्या जातील आणि या धावफलक जाऊन पोहोचेल 7 वरती. धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. नंदू जाधवचं षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. 7 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय पाहायला मिळत आहेत. हा चेंडू स्क्वेअर कटचा एक नेत्रदीपक फटका अगदी आपण पाहतोय. खेळलाय खणखणीत चौकार 4 रन. धावफलकावरती अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ अगदी आपण पाहतो आहे. 11 रन 11 रन 11 धावा धावफलकावरती नंदू जाधवचं षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना किती स्कोअर सेट केला जाईल
या अगोदर 69 धावांचं लक्ष समोर ठेवलं असताना मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाताना आपण पाहिली. रंगतदार लढत क्रिकेटच्या रसिकांनी पाहिली. आता किती स्कोर सेट केला जाणार आहे मैदानाच्या आतमध्ये. भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे टीम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. पॉइंटच्या दिशेला चेंडू, झेप तर घेतली होती चेंडूवरती, परंतु चेंडू हातात सापडताना पाहायला मिळत नाहीये. 12 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे नंदू जाधव. त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती या पहिलं षटक चालू आहे. छोटू आणि अमोल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. पुन्हा एकदा हा फटका सुसाट वेगात चेंडू सीमा पार खणखणीत चौकार 4 रन. आतापर्यंत 2 चौकार हे पहिल्या षटकात येताना जे पाहायला मिळतात आणि धावफलकावरची धावा जर पाहिल्या तर मात्र 16. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना खोलवर टप्प्याचा चेंडू होता. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो आहे शॉर्ट कव्हरच्या दिशेला चेंडू फील्ड केला जाईल. अगदी आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण. धावफलक जाऊन पोहोचेल 17 वरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना हा चेंडू अगदी आपण पाहतोय. पुन्हा एकदा कव्हर बाउंड्री लाईन सीमारेषेच्या दिशेला चेंडू जाईल सीमा पार. मिळतोय आणखीन एक शानदार चौकार. एकवीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 21 रन ऑन स्कोर बोर्ड. 21 धावा धावफलकावरती या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. नो बॉल घेतला होता काही चौकर नो बॉल 5 2 त्याच्यानंतर परत एक चौका गेला त्याच्यानंतर एक सिंगल परत चौका गेला डॉट आहे काही 1 रन आले. धावफलकावरती धावा 21 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. नंदू जाधव षटक क्रमांक पहिलं टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज नंदू. छोटू आणि अमोल यांनी करून दिलेली एक शानदार सुरुवात यावेळेला अगदी आपण पाहतोय. पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू फील्ड केला जाईल. त्या ठिकाणी या 2 धावा मिळतील. धावफलक या 2 धावांच्या सहाय्यानं जाऊन पोहोचेल 23 वरती. धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. षटक दुसरं सागर आता गोलंदाजी मार्कवरती आहे. फुलरलेनचा चेंडू अगदी आपण पाहतोय. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी या मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडच्या दिशेला चेंडूला खेळून काढण्याचा प्रयत्न खेळून काढला. सिंगल अगदी आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये या मिळताना पाहायला मिळते सागर यांचं षटक दुसरं मार्गस्थ असताना. यावेळेला पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढले. क्षेत्ररक्षक करेल चेंडूचा पाठलाग. चेंडू मात्र सुसाट सीमा पार खणखणीत चौकार 4 रन. क्रमांक दुसरं चालू असताना स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतोय.
27 धावा धावफलकावरती आहेत. भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे ही टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करते. छोटू आणि अमोल यांनी करून दिलेली शानदार सुरुवात. वेल बिगिनिंग इज हाफ डन. एक चांगली सुरुवात निम्म यश मिळाल्यासारखी असते आणि चांगली सुरुवात या दोन फलंदाजांनी भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे टीमला करून दिलेली आहे. 7 ओव्हरची मॅच आहे. 7 षटकांचा सामना आहे. सागर पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला ऑनसाइडच्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय. कोणत्या प्रकारची धाव या चेंडूवरती मिळणार नाहीये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू असेल. धावफलकावरची धाव आहेत त्या 27. षटक दुसरं मार्गस्थ असताना 27 रन ऑन स्कोर बोर्ड. 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. छोटू आणि अमोल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला पॉइंटच्या दिशेला चेंडू सुरेख झेल पॉइंटच्या दिशेला टिपला जातो आहे. विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. अमोल बाद होताना जो पाहायला मिळतोय आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एसपी मैदानाच्या आतमध्ये शाहजाम पठाण अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि जर अर्धशतक जर पूर्ण झालं तर क्रिकेट लव्हर्स राजूर यांच्या वतीनं पारितोषिक असेल 500 रुपयांचं. एसपी यांच्यासाठी हे पारितोषिक नक्कीच जे असेल. नॉन स्ट्राईक एंडवरती अगदी आपण पाहतोय प्रत्येक पर्वात बहरदार खेळ राहिलेला एसपी यांचा अगदी आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर होता त्यावरती केले आक्रमण. स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू अगदी आपण पाहतोय. डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील 2. एकोणतीस वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. सुजित यांचं षटक क्रमांक 3 या ठिकाणी मार्गस्थ आहे. 29 रन ऑन स्कोर बोर्ड. 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू पॉइंटच्या दिशेला पुन्हा एकदा शतरक्षक चेंडूचा करेल पाठलाग. सिंगल घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. अमोल आक्रमक फलंदाजी करत होता परतताना जो पाहायला मिळाला. परंतु मैदानाच्या आतमध्ये छोटून देखील चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करून दिली आहे. आणि एसपी नक्कीच एक ब्रँड आहे. अनेक मैदानावरती बहरदार खेळ राहिलेला आहे. सद्यस्थितीला नॉन स्ट्राईक एंडला मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू उसळी घेणार आहे. यष्टरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. 13 धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 31 धावा ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ असताना आपण पाहतोय. जोरदार अपील त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय केली गेली आहे. आणि पंचांना इशारा केलाय. OUT फलंदाज असेल बाद. पंचांच्या या निर्णयाच्या विरोधात चॅलेंज केलंय. अगदी आपण पाहतोय 3रे पंच निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. बॅटिंग टीम रिव्ह्यू.
विकेट. अगदी आपण पाहतो आहे षटक तिसरं चालू. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर मात्र 31 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना न्यू बॅटर अगदी आपण पाहतोय राहुल मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतोय. भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे आणि त्यांच्या विरोधात लक्ष्मी मेडिकल राजूर कोदनी या दोन टीमच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये लढत चालू आहे. पहिला सामना रंगतदार अटीतटीचा रोमहर्षक आपण पाहिला. तर ही मॅच देखील रंगतदार निश्चितपणे होईल. सकाळचे पत्रकार सन्माननीय शांतारामजी काळे साहेब यांचं या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं शुभागमन होताना जे पाहायला मिळत आहे. शांतारामजी काळे साहेबांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या समावेत आलेला त्यांचा मित्रपरिवार असेल त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करतो. नाडेकर बाबा जिल्हा परिषद मुख्याध्यापक आहेत. अगदी आपण पाहतोय नाडेकर बाबा आपलंही मनापासून स्वागत असेल. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 31 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना यावेळेला डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील 2. म्हणजे घोषांकी क्षेत्रात तुम्ही किती मोठा फटका खेळा त्या ठिकाणी मात्र फक्त 2 धावा मिळतील. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र 34 धावा धावफलकावरती आहेत षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना. षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरची धावा आपण पाहतोय 34 धावा धावफलकावरती. उर्वरित 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असेल शेष. 7 षटकांची लढत मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. 3 ओव्हर 34 धावा मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड अगदी आपण पाहतो आहे. मान्यवर कक्षाच्या समोर अगदी आपण पाहतोय राजूर प्रीमियर लीग विजेतेपद उपविजेतेपद तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी जी चषक आपण देणार आहोत ती चषक नक्की झळकताना पाहायला मिळत आहेत. आणि हा संघर्ष असेल या चषकांसाठी 4 क्रमांकाच्या पारितोषिकांसाठी हा संघर्ष नक्कीच आपल्याला रंगताना जो पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरची गोलंदाज सागर सज्ज होताना जो पाहायला मिळेल. षटक क्रमांक टाकले जाईल ते 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये जे टाकले जाईल. पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील 2. 36 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना राजूर प्रीमियर लीग पर्व 4. एक्सप्रेस बॉल अगदी आपण पाहतोय तेज तर्रार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. हा चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 36 वरती धावफलक स्थिर आहे. एसपीएन अगदी आपण पाहतोय बराच वेळ स्ट्राईक पासून दूर आहेत. एक आक्रमक एक स्फोटक फलंदाज म्हणून ख्याती आहे. सिंगल घेतली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. धावफलक 37 वरती आणि आता मात्र एसपी यांना आपण स्ट्राईक एंड वरती खेळताना पाहणार आहोत. गत वर्षाची क्रिकेटची स्पर्धा आपल्या बॅटने गाजवली. एसपी यांनी जबरदस्त परफॉर्मन्स नक्कीच राहिला होता. यावर्षी देखील अगदी आपण पाहतोय क्रिकेट लव्हर्स राजूर यांच्या माध्यमातून पारितोषिकं लावली जात आहेत. अर्धशतक जर पूर्ण झालं तर 500 रुपयांचं पारितोषिक एसपी यांच्यासाठी. स्ट्राईक एंड वरती एसपी. सन्मान दिला या चेंडूला. शतरक्षक चित्याच्या चपळाईने चेंडूवरती येतोय. वेगवान सिंगल पूर्ण केली जाते. धावफलक जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल 38 वरती. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना
38 रन ऑन स्कोर बोर्ड. 38 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतो आहे. आणि याचबरोबर लीडिंग एज त्या ठिकाणी लागताना पाहायला मिळते. एक विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. एट 38 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे आणि ही 7 षटकांची लढत क्रिकेटचे रसिक पाहत आहेत. भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करते. हा चेंडू अप्रतिम अगदी आपण पाहतो आहे. षटकाची होईल समाप्ती. सागर यांचं अप्रतिम षटक. या षटकामध्ये खर्च केला एकूण धावा फक्त 4 धावा सागर यांनी खर्च केल्या. एक महत्वपूर्ण विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती नजर टाकूया. धावा आहेत 38 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय आणि उर्वरित 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही असेल बाकी. आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला हा चेंडू अगदी आपण पाहतोय. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क जो पाहायला मिळत नाही. या धावफलकावरची धावा 38. षटक चालू झाले. ते 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू झाले. प्रत्येकाच्या मनामनात घर केलेला हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ या मैदानावरती रंगताना पाहायला मिळतोय. क्रिकेट लवर्स राजूर यांचं हे शानदार आयोजन नियोजन सकाळच्या सत्रामध्ये मोठ्या धूमधडाक्यात अगदी आपण पाहिलं. या क्रिकेटच्या स्पर्धेला झालेली सुरुवात. नंदू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. वाईट बॉल आहे. खराब स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय. धावफलक जर पाहिलं तर मात्र 40 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 40 रन 40 धावा धावफलकावरती. यावेळेला अगदी आपण पाहतोय शतरक्षक येईल चेंडूच्या खाली. काय ड्रॉप होताना जो पाहायला मिळतोय. जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळतंय. 2 धावा. धावफलक 42 वरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतंय. षटक 5वं मार्गस्थ. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी आपण पाहतोय. चेंडूवरती अक्षरशः झेप घेतली होती परंतु चेंडू हातात सापडताना पाहायला मिळत नाहीये. चांगला प्रयत्न. फलंदाज स्पर्धा गाजवत असतात, गोलंदाज स्पर्धा गाजवत असतात परंतु काही काही शतरक्षक देखील आपल्या शतरक्षणानं स्पर्धा गाजवतात. त्या ठिकाणी प्रयत्न सुरेख पाहायला मिळाला. शतरक्षक होता गणेश त्या ठिकाणी कार्यरत होता. पहा काय झेप घेतली. ॲक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता. ग्रामीण टेनिस क्रिकेट या यूट्यूब चॅनलवरती. वाईट बॉल आहे. खराब स्वरूपाचा चेंडू आपल्याला जो पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 44 धावा. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय 5वं मार्गस्थ असताना.
भरकटणारी गोलंदाजी. वाईट बॉल असेल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 45 वरती या जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज दरम्यान गोलंदाजी मार्कवरती सज्ज. हा चेंडू अगदी आपण पाहतोय पॉइंटच्या डोक्यावरून दिशा देण्याचा प्रयत्न. सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र घोषांकित क्षेत्र डिक्लेरेशन झोन अगदी आपण पाहतोय. धावा मिळतील 2 आणि धावफलक जाऊन पोहोचतंय 47 वरती. नंदू यांचं 5वं षटक मार्गस्थ असताना एसपी अगदी आपण पाहतोय फार मोठ्या अपेक्षा एसपी यांच्याकडून असतील. बरेचसं क्रिकेट खेळलेलं आहे. अनेक स्पर्धा आपल्या बॅटनं गाजवलेल्या त्या खेळाडूनं. एसपी स्ट्राईक एंड वरती तर गोलंदाजी मार्कवरती नंदू पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला जैसा नाम वैसा काम. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी एसपी यांच्या बॅटमधून येतोय शानदार षटकार. नंतर स्कोर कार्ड वरती धावा अगदी आपण पाहतोय 53 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असेल शेष. पराक्रमाशिवाय पोवाडे कधीही गायले जात नाहीयेत. पराक्रम नक्कीच करावा लागेल आणि आज कोण बाजी मारणार याकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये सगळ्यांच्या नजरा लागून आहेत. पहिली मॅच रंगली आणि मैदानाच्या आतमध्ये या दुसऱ्या मॅच मध्ये देखील समान ताकदीचे संघ आमने सामने आणि त्यांच्यातील द्वंद्व आपण पाहतोय. भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे टीम करते फलंदाजी तर लक्ष्मी मेडिकल राजूर कोदनी टीम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शतरक्षण करताना पाहायला मिळते आहे. यावेळेला टिपलाय झेल. विकेटचं पतन होताना जे पाहायला मिळेल महत्वपूर्ण विकेट. संकेतला मिळतं यश. जो पाहायला मिळेल धावफलकावरती आतापर्यंत स्कोअर सेट केलाय तो 53 धावा. षटक 6वं मार्गस्थ आहे. 7 षटकांची लढत अगदी आपण या ठिकाणी पाहतो आहे. चांगलं क्रिकेट दोन्ही टीम नक्कीच खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय स्ट्राईक एंड वरती. झुंज आहे, लढाई आहे, संघर्ष आहे. राजूर प्रीमियर लीग क्रिकेट लव्हर्स राजूर यांचं एक शानदार आयोजन. 4थ्या पर्वामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा पोहोचली आहे आणि या आजपासून मात्र सुरुवात झाली आहे. हल्ले प्रति हल्ले नक्कीच मैदानाच्या आतमध्ये होतच राहणार आहेत आणि 2 समान ताकदीच्या टीम्स आमने सामने त्यांच्यातील झुंज आपण या ठिकाणी पाहतो आहे. एसपी अगदी आपण पाहतोय नॉन स्ट्राईकच्या दिशेला वाईट बॉल आहे. खूप कमी वेळ स्ट्राईक वरती एसपी यांना आपण पाहिलं. कदाचित विरोधी संघाची रणनीती देखील असू शकते.
स्ट्राईक पासून वंचित नक्की ठेवायचं. यावेळेला स्ट्रेट हिट केलाय, स्ट्रेट हिट. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. यावेळेला देखील अगदी आपण पाहतोय मिड ऑफच्या दिशेला शतरक्षण केलंय. एक वेगवान धाव घेतली जाते. धावफलक जाऊन पोहोचतंय 61 वरती. धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतंय षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय 6 मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. हा फटका अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाही. एसपी या अगोदर देखील एक शानदार षटकार ठोकला होता मिड विकेटच्या दिशेला. प्रयत्न असेल उर्वरित चेंडूवरती आक्रमण करायचं आणि एक चांगला स्कोर सेट करायचा, एक सन्मानजनक धावसंख्या उभारायची. मेरिट नुसार नक्कीच क्रिकेट नेहमीच एसपी यांनी खेळून काढलेलं आहे. पहा फटका कव्हरच्या दिशेला शतरक्षक चेंडूवरती अगदी आपण पाहतोय सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. फेकी पोहोचली. एक धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र 62 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 62 62 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल, तयार होईल. यावेळेला हा फटका अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला वेगवान. या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या जातील. धावांसाठी प्रचंड मोठी धाव जी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धावा स्कोर कार्ड वरती आल्यात 64 धावा. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये शेवटचं अंतिम आणि अखेरचं षटक हे टाकलं जाईल. 7वं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. एक कमेंट नक्कीच येते. धनंजय मोथे यांची कमेंट आहे. लाईव्हला अप्रतिम नियोजन, ड्रोनच्या माध्यमातून उत्तम चित्रीकरण, उत्तम समालोचक, उत्तम पंच आणि आजूबाजूला असणारी सह्याद्रीची भव्यता, अशी एक कमेंट्स नक्कीच लाईव्हला येताना जी पाहायला मिळते. खास आमच्या ऑफिशियल टीमचं देखील कौतुक केले या कमेंटच्या माध्यमातून. धन्यवाद. प्रेक्षक राजाला देखील आवडलेली ही स्पर्धा आहे. क्रिकेट लवर्स राजूर आयोजित राजूर प्रीमियर लीग 2025 चा थरार आपण या ठिकाणी पाहतायत. भागवत अंतिम षटक टाकण्यासाठी सज्ज. यावेळेला अगदी आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला चेंडूला खेळून काढले. शतरक्षक चेंडूवरती सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल 65 धावा धावफलकावरती भागवत यांचं हे अंतिम षटक मार्गस्थ असताना. संजय स्ट्राईक एंड वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळेला केले आक्रमण. पुन्हा एकदा चेंडू पोहोचेल सीधा सीमारेषेच्या बाहेर. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन तोडलीये, फोडलीये, जातोय षटकारासाठी 6 धावा. दोन चेंडूवरती 7 धावा वसूल केल्यात आणि स्कोर कार्ड देखील प्रचंड वेगानं वाहताना पाहायला मिळत आहे. 71 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. यावेळेला बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाही. धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर आपल्याला पाहायला मिळत आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 71 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
अंतिम षटकातील काही चेंडू मात्र यशस्वी आहेत. अगदी आपण पाहतोय समोरच्या दिशेला शतरक्षक चेंडूच्या खाली टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. आणखीन एका विकेटचं पतन. एक पटकन. 71 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार. उसळी घेणारा चेंडू अगदी आपण पाहतोय. धावबाची संधी त्या ठिकाणी यष्ट्या उडवल्यात. निर्णय तिसऱ्या पंचांकडे. मला वाटतं बेल्स त्या ठिकाणी उडवण्यासाठी उशीर केला. मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाताना जो पाहायला मिळतोय. त्यांनी स्टंप काढला पण बॅट्समॅन आहे ना तिथं स्ट्राईक बेस पडली का बघा बरं. आता बघा बॅट कुठे आहे. डिसिजन इज पेंडिंग अगदी आपण पाहतोय आणि निर्णय येतोय. पंच पुन्हा एकदा शहानिशा करतायत या निर्णयावरती. अगदी आपण पाहतोय. पूर्ण बॅट टेकली आहे. परत लावले. नॉट आउट. पंचांचा इशारा नक्कीच येतोय. 72 धावा धावफलकावरती शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. यावेळेला समोरच्या दिशेला उडवलाय चेंडू, जातोय सीमारेषेच्या बाहेर. ही ताकद आहे एसपीची. मैदानाच्या आतमध्ये एक उत्तुंग षटकार ठोकलाय आणि एक सन्मानजनक स्कोर सेट केलाय. भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे टीमनं बनवल्या गेल्यात 78 धावा. सर्वप्रथम फलंदाजी करत असताना जिंकण्यासाठी 79 धावांची गरज.
तर टार्गेट त्या ठिकाणी असेल मैदानाच्या आतमध्ये लक्ष्मी मेडिकल राजूर कोदनी ही टीम मैदानाच्या आतमध्ये आता फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. सागर गोंते आणि बहुताळपडे स्ट्राईकला सागर गोंते असेल. सागर अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सागर गोंदे भाऊ भाऊ आणि भाऊ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक टाकले जाईल ते पहिलं षटक. मॅच क्रमांक अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 आपण पाहतोय. यानंतर 2 विजयी संघांमध्ये लढत आपण पाहसाल. पाहायचंय की या सामन्यामध्ये विजय पताका कोण फडकवणार आहे. निलेश षटक क्रमांक पहिलं घेऊन आलाय. बनवायच्या धावा 79 धावांचं लक्ष. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा टाकला होता. ऑन साइडच्या दिशेला दिशा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र घेतली जाते ती सिंगल आणि एका धावेच्या साहाय्यानं अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खातं खोलले लेग बाईट्स म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतो आहे. निलेश अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं टाकताना पाहायला मिळतोय. यावेळेला हा चेंडू अगदी आपण पाहतोय सिंगल घेतली जाईल. शतरच्या चेंडूवरती यष्ट्या चपळेनं उडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. एसपी यष्ट्यांच्या पाठीमागे नक्कीच कार्यरत आहेत. चांगली फलंदाजी देखील नक्कीच अगदी आपण पाहिली. इष्टरक्षकाच्या भूमिकेत एसपी षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. धावफलकावरती धावा 2. 79 धावांचं लक्ष आहे. ही मॅच जिंकण्यासाठी 7 षटकांमध्ये 79 धावा गरजेच्या असतील. या वेळेला अगदी आपण पाहतोय सिंगल घेतली जाईल. एक धाव पुन्हा एकदा त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. स्कोर कार्ड वरती धावा 3. निलेश यांचं षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ. 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. लक्ष्मी मेडिकल राजूर कोदनी ही टीम मैदानाच्या आतमध्ये करते फलंदाजी. यावेळेला थोडासा मिस टाइम अगदी आपण पाहतो आहे परंतु काय ड्रॉप होताना जो पाहायला मिळतोय. जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळत आहे. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू बॅट वरती आला परंतु हवेत जाताना पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र प्रयत्न चांगला क्षेत्ररक्षकाचा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. काय ड्रॉप होतोय. धावफलकावरती धावा जर पाहिला तर मात्र 4 धावा या स्कोर कार्ड वरती आहेत. हा चेंडू थोडासा खाली राहतोय. अगदी आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाही. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर मात्र 4. चांगली गोलंदाजी निलेश त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळेला हा चेंडू मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. घेतली जाईल ती सिंगल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एका बाजूला केला जातो आहे परंतु दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते निलेश यांची. धावफलकावरती धावा आहेत त्या 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सागर यांच्यासाठी एक पारितोषिक आहे. सन्माननीय किरण भांबेरे संघ मालक. षटकार जर ठोकला सागर यांनी तर त्यांच्यासाठी पारितोषिक असेल 500 रुपयांचं. पाहिजे मैदानाच्या आतमध्ये षटकार खेळला जाणार का सागर द्वारा.
लक्ष्मी मेडिकलचे संघमालक आहेत सन्माननीय किरण भांबेरे यांच्या वतीनं पारितोषिक आहे. सागर गोंदे यांच्यासाठी षटकार जर ठोकला तर पारितोषिक असेल 500 रुपयांचं. आणि आता षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी चालू होताना जे पाहायला मिळत आहे. यावेळेला लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात. टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. पहा जल्लोष, पहा आनंद, पहा सेलिब्रेशन. खूप महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या आतमध्ये. सागर बॅक टू द पॅव्हिलियन. पोहोचवण्यात आला. ओव्हर क्रमांक 2 जालिंदर गोलंदाजी मार्क वरती. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 5 धावा धावपलकावरती आहेत. हा चेंडू अगदी आपण पाहतो आहे. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. तब्बल 79 बनवायच्यात त्यामुळे आक्रमणाची गरज. परंतु आतापर्यंत एकही बिग हिट जो पाहायला मिळत नाहीये. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. गोलंदाजांची कमाल. हा चेंडू अगदी आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळत आहे. या चेंडूवरती देखील धाव येणार नाहीये. जालिंदरचं हे षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. ओ पॉइंटला चांगले क्षेत्ररक्षण. फेकी एसपी यांच्या हातात. यष्ट्या उडवल्यात आणि विकेटचं होईल पतन. आणखीन एक महत्वपूर्ण विकेट. क्रमांक दुसरं मार्गस्थ अगदी आपण या ठिकाणी पाहतो आहे. क्रिकेट लव्हर्स राजूर आयोजित राजूर प्रीमियर लीग 2025 पर्व 4 अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. राजूर असेल पंचक्रोशीतून अनेक क्रिकेट रसिक या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. दरम्यान अगदी आपण पाहतोय या चेंडूवरती कोणती धाव येणार नाहीये. धावफलक जर पाहिलं तर मात्र 5 वरती स्थिर. षटक दुसरं मार्गस्थ असताना 5 चेंडूवरती एकही धाव खर्च केली नाहीये. जालिंदर यांनी अक्षरशः फलंदाजाला उभं करून ठेवलंय. पहा आणखीन एक चांगला चेंडू प्रस्तुत केलाय आणि या स्पर्धेतील हे पहिलं निर्धाव षटक अगदी आपण पाहतोय जालिंदर यांच्या नावावरती. अप्रतिम गोलंदाजी. स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक. दोन ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 5 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक तिसरा आता मैदानाच्या आतमध्ये जे टाकलं जाईल. क्रिकेट लव्हर्स राजूर यांना खऱ्या अर्थानं ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं ते दाते खूप महत्वाचे. अनेक जणांनी मोलाचं सहकार्य केलं. त्यानंतर मात्र उभी राहिलेली एक अप्रतिम क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण पाहतोय. सन्माननीय घारे सर या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित आहेत आणि त्यांच्या समवेत नाईक सर खास पाथर्डीवरून या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी पोहोचलेत राजूर या ठिकाणी. त्यांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. टिपलाय झेल,
संपलाय फलंदाजाचा खेळ. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय विकेटचं होईल पतन. या ठिकाणी मार्गस्थ आहे. दरम्यान टिपलाय झेल एसपी चेंडूच्या खाली. पुन्हा एकदा जल्लोष पाहायला मिळेल, पुन्हा एकदा सेलिब्रेशन पाहायला मिळेल. एका बाजूला विकेट वरती विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. धावा स्कोर कार्ड वरती 5 आणि आणखीन एका विकेटचं पतन. विकेटचं पतन. 5 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. राहुल यांचं षटक क्रमांक 3 चालू आहे. पाठीमागचे 9 चेंडू जर पाहिले तर कोणती धाव पाठीमागच्या 9 चेंडूवरती आलेली नाहीये. रोखून ठेवलंय, जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय आणि एका बाजूला 4 विकेट पाठीमागच्या 9 चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. यावेळेला आता मात्र धाव घेतली जाईल अमोल चेंडूवरती. त्या ठिकाणी मात्र घेतली जाईल ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. धावफलक जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल या सिंगल बरोबर. 6 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना राहुल गोलंदाजी मार्गवरती आहेत. या दरम्यान उसळी घेणारा चेंडू अगदी आपण पाहतोय. आणखीन एका विकेटचं पतन. एसपी यष्ट्यांच्या पाठीमागे कमाल करताना पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये धमाल पाहायला मिळते. आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये एकूण विकेट अगदी आपण पाहतोय 6 धावसंख्येवरती 5 गडी बाद झालेत. निम्मा संघ गारद झालाय. निम्मा संघ परतताना जो पाहायला मिळेल पॅव्हिलियन मध्ये नक्कीच निम्मा संघ पोहोचताना आपण पाहिलाय. राहुल षटक क्रमांक 3 टाकताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत खर्च केली फक्त 1 धाव. शानदार गोलंदाजी. हा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून यावेळेला दिशा दिली आहे. सिंगल घेतली जाईल. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला गेलाय आणि ही वेगवान दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. धावफलक जर पाहिलं तर मात्र या 2 धावांच्या सहाय्यानं जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवरती. आणखीन एक यशस्वी षटक. या षटकात खर्च केल्या फक्त 3 धावा राहुल यांनी. पाठीमागचे 12 चेंडू जर पाहिले 12 चेंडू मध्ये आल्या फक्त 3 धावा. धाव गतीवरती नियंत्रण राखण्यात खऱ्या अर्थानं यश येताना जे पाहायला मिळतं आहे. 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 8 धावा आणि उर्वरित अजूनही 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. छोटू गोलंदाजी मार्कवरती होतोय सज्ज. फ्रंट फुटवरती आले त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. घोषांकित क्षेत्रात चेंडू पोहोचताना पाहायला मिळतोय. या चेंडूवरती 2 धावा येतील.
10 रन, 10 धावा. धावफलकावरती अगदी आपण पाहतोय छोटूचं षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. क्रिकेट लव्हर्स राजूर आयोजित राजूर प्रीमियर लीग 2025 चा थरार पर्व 4 या ठिकाणी संपन्न होत आहे. यावेळेला आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाही आहे. एसपी अतिशय क्लोज यष्ट्यांच्या लगत उभे आहेत. शाहजाम पठाण फलंदाजांवरती दबाव तयार करण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय. यावेळेला डिक्लेरेशन झोन, धावा मिळतील 2. धावफलकावरती धावा 12 धावा. धावफलकावरती आपण पाहतोय छोटूच षटक क्रमांक हे 4 मार्गस्थ आहे. यावेळेला टॅप केलंय अगदी आपण पाहतोय. शतरक्षक चेंडूच्या खाली आणखीन एका विकेटचं पतन. धक्का क्रमांक 6, 12 या धावसंख्येवरती 6वा गडी बाद. एक लक्ष्मी मेडिकल राजूर टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळते. 79 धावांचा तब्बल डोंगर पार करायचा आहे. त्यामुळे मात्र सिंगल डबलने काम चालणार नाहीयेत. आक्रमणाची गरज अगदी आपण पाहतोय. खेळ आहे क्रिकेट खेळ असा आहे की या शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत या खेळाची भविष्यवाणी करणं कठीण असतं. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 12 आल्यात आणि या विकेट अगदी आपण पाहतोय 6 एका बाजूला जातात हे पाहायला मिळतात. ग्लेन मॅक्सवेलचे रेकॉर्ड सगळ्यांना माहीत असेल. 97 वरती 7 गडी बाद असताना तो मैदानाच्या आतमध्ये उतरला होता आणि त्यानंतर द्विशतक ठोकलं होतं. अफगाणिस्तान टीमचा ऑस्ट्रेलियानं पराभव केला होता आणि तो विश्वचषक देखील ऑस्ट्रेलिया टीमनं आपल्या नावावरती केला होता. म्हणजे 7 गडी बाद 97 धावा स्कोर कार्डवरती असताना तो मैदानाच्या आतमध्ये उतरला, द्विशतक ठोकलं. मैदानाच्या आतमध्ये 6 गडी बाद झालेत, 12 धावा धावफलकावरती आहेत. कुणीतरी क्रायसिस मॅन, संकट योद्धा मैदानाच्या आतमध्ये बनणं गरजेचं. परंतु विकेट क्रमांक 7 परतताना पाहायला मिळते पॅव्हिलियन मध्ये. फलंदाज बाद. बारा धावा धावफलकावरती. फटके थंडावलेत, धावांचा दुष्काळ पडलाय. त्याचं सुकाळात रूपांतर करायचं असेल तर फक्त आणि फक्त आक्रमण मैदानाच्या आतमध्ये गरजेचं. ट्वेल्व रन, 12 धावा धावफलकावरती. मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. दुसरी मॅच यानंतर विजयी अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. मॅच क्रमांक 3 असेल. 5 मॅचचं शेड्यूल आज दिवसभरात अगदी आपण पाहतोय. ही दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. कोण आपल्या नावावरती हा सामना करणार. एका बाजूला थोडासा संत आणि शांत खेळ चालू आहे. पहिली मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत रंगली होती आणि प्रेक्षकांना देखील तशाच प्रकारच्या सामन्याची अपेक्षा असेल. ही मॅच देखील रंगावा प्रेक्षकांना वाटत असेल. परंतु एका बाजूला लक्ष्मी मेडिकल राजूर, थोडासा संत आणि शांत खेळ. डिक्लेरेशन झोन, धावा मिळतील 2 मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे. परंतु सिंगल डबल ना आता काम चालणार नाहीये. 14 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. बॉल टू रन कॅल्क्युलेशन जर पाहिलं 15 चेंडू तब्बल 65 बनवायच्यात आणि आणखीन एका विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना जे पाहायला मिळते ही असेल विकेट क्रमांक 8.
धावफलकावरती अगदी आपण पाहतो आहे 14 रन ऑन स्कोर बोर्ड. 14 धावा धावफलकावरती या मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक चालू आहे ते 5वं षटक मार्गस्थ. 7 ओव्हर की मॅच 8 गडी बाद. यावेळेला हा फटका अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा घोषांकी क्षेत्रात 2 धावा डिक्लेरेशन झोन. 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सुरेश गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहतोय. हा फटका ऑन साइडच्या दिशेला अगदी आपण पाहतोय. धक्का क्रमांक 9. शेवटची विकेट आता हातामध्ये असेल. 16 वरती 9 गडी बाद. हे देखील रेकॉर्ड होईल. खऱ्या अर्थानं जर या टीमला ऑल आउट केलं तर हे देखील रेकॉर्ड होईल. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय लढत थोडीशी एका बाजूला कलताना पाहायला मिळते, झुकताना पाहायला मिळते. मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज. शेवटची विकेट हातात असेल. मिडॉनच्या दिशेला चेंडू अगदी आपण पाहतोय. चेंडू फील्ड केला जातो आहे. धावफलक जर पाहिलं तर मात्र धावफलकावरती धावा आहेत त्या 17 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 6 टाकलं जातंय. जालिंदर ज्याने की या अगोदरचे षटक निर्धाव टाकलं होतं. थोडीशी उसळी घेणारा चेंडू अगदी आपण पाहतोय. खास कोतुळवरून ही क्रिकेटची स्पर्धा लाईव्ह पाहतात आमचे परममित्र सनी घाटकर आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार. त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं करतो. जालिंदर गोलंदाजी मार्कवरती धावफलकावरती धावा 17. हा चेंडू अगदी आपण पाहतोय डॉट स्वरूपाचा आहे. SP यांची अपील त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. एस्टनच्या पाठीमागे चांगलं कामकाज विशेष म्हणजे क्लोज उभे आहेत आणि चांगले झेल टिपलेत एस्टनच्या पाठीमाग. 9 गडी बाद. जालिंदर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. हा फटका अगदी आपण पाहतो आहे आणि ऑल आउट अगदी आपण पाहतोय. ही मॅच जिंकली एक मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे जबरदस्त खेळ त्या ठिकाणी प्रस्तुत केला आणि ही दुसरी मॅच आपल्या खिशात घातली. भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे टीमनं जबरदस्त परफॉर्मन्स आणि आपण पाहतोय ही दुसरी मॅच जिंकली. राजूर आयोजित राजूर प्रीमियर पर्व 4 च्या निमित्ताने उपस्थित